Brought to you by V-Guard. आता आमचे लक्ष्मण हाके आमच्या ओबीसीचे कार्यकर्ते नेते आता उपोषणाला बसले. आजचा 5वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांचंही उपोषण आमरण उपोषण होतं. सरकारने त्यांना काय आश्वासन दिलं याची माहिती आमच्याकडे नाही, पण त्यांनी ते उपोषण सोडलं. मी या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके जे आंदोलन करत आहेत त्याला माझा पाठिंबा आहे. मी यापूर्वी सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. ओबीसी मध्ये जी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि ती भावना सरकारने त्वरित कशी दूर करता येईल या संदर्भात कारवाई करावी. कारण या सरकारने आरक्षणासंदर्भात 2014 पासून या देशातील या राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवला आहे. त्यामध्ये धनगरांना आदिवासीमध्ये शेड्यूल टाईपमध्ये आरक्षण देतो म्हणून फसवणूक केली. पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं, ते पूर्तता करू शकले नाही. आज तो समाज एसटी विरुद्ध धनगर असा संघर्ष उभा करण्याचं पाप हे महायुती सरकारचं आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि या पापाचे वाटेकरी ते आहे. यानंतर मराठा वर्सेस ओबीसी हा सुद्धा वाद महाराष्ट्रात उभं करून सिघेला पोचण्याचं पाप केलंय. हे महापाप सुद्धा महायुती सरकारचं आहे. तुम्ही दोन समाजाला झुंजवत ठेवण्याचं काम केलंय आणि स्वतःची पोळी शिकण्याचं काम केलंय. आता अंगलट जे येत आहे त्यातून हे काही धडा घेतील अशी आमची अपेक्षा आहे. यामध्ये सरकारनं ओबीसीच्या संदर्भातला खुलासा स्पष्ट करताना आम्ही स्पष्टपणे आमची मागणी आहे की जरांगे पाटील जे आंदोलन करतायत किंवा केलेत त्यांना जे काही लेखी स्वरूपामध्ये तुम्ही दिलं असणार तर मराठा समाजाच्या संदर्भात सुद्धा समाजापुढे येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि ओबीसीच्या संदर्भात केवळ बोलघेवडेपणा न करता आज आंदोलक दोनही आहेत, ते ओबीसी असू देत किंवा मराठा आंदोलक असू देत, दोघांकडेही बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा हा द्वेषपूर्ण नसावा. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.